कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे मार्गदर्शक माननीय बाळ ठाकरे साहेब, मार्गदर्शक माननीय ऋतुराज इंगळे, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं डेप्युटी डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स माननीय सुहास पाटील, सचिव मदन शेळके, उपाध्यक्ष माननीय अभिजित भोसले, इतर भोसले, मॅनेजमेंट कमिटीचे सर्व सभासद, सर्व समितीचे सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व पत्रकार बंधू, अतिशय आनंद आम्हाला होत आहे. कोल्हापूरकरांना स्वागत नाही किंबहुना मी अध्यक्ष जागावर सुरू झालंय असं नाही. 1968च्या वेळी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली आणि या साठी अनेक गोष्टी वेळोवेळीच्या अध्यक्षांनी केलेल्या आहेत. पण प्रामुख्याने या 30 ते 35 वर्षात आणि मग एक क्रिकेटची एक वेगळा दृष्टिकोन कोल्हापूरला आपल्याला बघायला मिळाला. ज्याप्रमाणे कोल्हापूरचं फुटबॉल आहे, कोल्हापूरची कुस्ती आहे आणि खऱ्या अर्थाने आपण शाहू महाराजांची ही क्रीडा नगरी त्याच्यामुळेच संबोधलं जातं. तर क्रिकेटला सुद्धा चालना देण्याचं काम पाटणकर साहेबांनी आणि ऋतुराज इंगळे यांनी सगळ्या टीमनी सुरुवात केली होती. पाटणकर साहेबांनी तर अध्यक्ष असताना 30 ते 35 वर्षात एवढ्या अडचणी त्यांनी पाहिलेल्या आहेत आणि सगळ्यात प्रामुख्याची अडचण हीच होती की आपलं स्वतःचं हक्काचं मालकीचं ग्राउंड आपल्याकडे नाही आणि म्हणून त्याचा स्वार्थ असेल किंबहुना कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचा आणि मला अध्यक्षपद दिल्यानंतर त्यांच्याकडे त्यांनी एकच इच्छा व्यक्त केली होती, आपल्या मालकीचं ग्राउंड व्हावं. आपल्याला अनेक ग्राउंड कुठले कुठे त्याच्यावर मी आज जात नाही, पण आपल्याला परवा दिवशीच 21 जुलैला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोल्हापूरचे पालकमंत्री असतील, कोल्हापूरचे मंत्री महोदय असतील, आमदार गण असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीत आपल्याला तो करारनामा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनला आपल्याला हे ग्राउंड 32 एकरचं ग्राउंड एअरपोर्टला लागून एक्सप्रेस हायवेला जोडून हे आपल्याला हे ग्राउंड मिळालेले. मला पूर्ण कल्पना आहे की ग्राउंड मिळाला म्हणजे सगळ्याच गोष्टी घडतात असे नाही, पण आम्ही एक पूर्ण मास्टर प्लॅन तयार केलेले. ग्राउंड 15 एकर मध्ये बसला असेल तर पुढच्या 15 एकर मध्ये काय करायचं, मग ते क्लब हाऊस असेल, वेगवेगळे स्पोर्ट्स जे आहेत ते सेल्फ सस्टेनेबल स्पोर्ट्स असतील, जुडो असेल, कुस्तीचं मैदान असेल, बॉक्सिंग एरेना असेल, वेगवेगळे ज्या गोष्टी ज्या कोल्हापुरात अजूनही पाहायला मिळत नाही त्या तिथं आणून ते सेल्फ सस्टेनेबल प्रोजेक्ट कसं करता येईल या दृष्टिकोनातून आमचं प्रयत्न असणार आहे. अद्ययावत जिम असेल, अद्ययावत ट्रेनिंग सेंटर असेल, अद्ययावत पावसाळ्याच्या वेळी जे तुम्हाला क्रिकेट खेळता येत नाही तर इंडोर क्रिकेट नेट्स असतील, ट्रेनिंग सेंटर असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यात आम्ही घेतलेल्या आहेत. आणि हे सगळं करत असताना एक टेक्निकल कमिटी सुद्धा आम्ही गठीत करीत आहोत आणि टेक्निकल कमिटीच्या माध्यमातून पहिल्यांदा आम्ही एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट EOU हे लवकर आणू. बाहेरचे आर्किटेक्ट्स किंवा जे आर्किटेक्ट्स क्वालिफाय होतील त्या आर्किटेक्ट्सच्या माध्यमातून एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट आम्ही पुढे आणू आणि एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टच्या पुढे आणून नंतर मग जे आपल्याला कन्सल्टंट लागतात, कन्सल्टंट हा खऱ्या अर्थाने ऍडवाइस देत असतो. कन्सल्टंट वेगवेगळ्या प्रकारचे ऍडवाइस देतो. कन्सल्टंट क्रिकेट स्टेडियम कसं असावं, उदाहरण ICCचा नियम 35,000चा आहे, तर 35,000 तिथं पाहिजे ते 40,000 पर्यंत. जसं आम्ही म्हणतो 35,000 भरपूर आहे कोल्हापूरसाठी, पण शेवटी तो कन्सल्टंट सांगा कशा पद्धतीने स्टेडियम असायला पाहिजे. उदाहरण आमच्या सर्वांची इच्छा आहे 90% हे अद्ययावत दिसायला पाहिजे, एकदम स्टेट ऑफ आर्ट पाहिजे. पण
हे होत असताना सुद्धा आपली कोल्हापूरची जो गरिमा आहे, जो हेरिटेज आहे, ते सुद्धा 5-10% त्यात कसं आपल्याला त्याच्यात बसवता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा आमचा प्रयत्न राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.